हे जरूर जिंकलीत। दुपारचं सत्र आपण पाहिला तर मंगलमूर्ती स्फोट नागलेच्या नावावरती राहिला आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत कुठला संघ दोन सामने जिंकेल। एका बाजूने आपण पाहतोय साई कृपा स्फोट राजावली तर दुसऱ्या बाजूने जय बजरंग स्फोट पालनापाडा या दोन संघामध्ये हा मोठा संघर्ष होत आहे। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील। 3 ओव्हरचा हा मॅच पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत सूरज भावर। सूरज भोवर नावाचा हा गोलंदाज आपल्याला जय बजरंग स्फोट पालनापाडा टीमच्या माध्यमातून पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल। मॅचला होते सुरुवात। ऑन स्ट्राइक विथ बॅटर मिस्टर मनोज गोवारी। पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय आणि सिंगलच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर साई कृपा स्फोट राजावली टीमचं अकाउंट ओपन झाले। हा मॅच अगदी जबरदस्त जरूर पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये, कारण दोन्ही टीमकडे आपण पाहिले गोलंदाज फलंदाज त्याच्यानंतर ओ हो या ठिकाणी आपण पाहिले तर दरवाजा उघडा ठेवला होता आणि सहजपणे या ठिकाणी सूरज भोवर नावाचा चोर मात्र चोरी करून गेला असंच म्हणायला लागेल। एक महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवलाय। यस डीजे दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला दर्शन दे 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 साई तू मला। धन्यवाद डीज। या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय महत्वाची विकेट होती। वैभव सोहले एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू होता, मात्र त्याला बाद केलं या ठिकाणी गोलंदाज सूरजनं। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन येतोय तो म्हणजेच धीरज निलके। यावेळेस समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे, शतरक्षक होता त्या ठिकाणी जगदीश। थोडासा फॉम्पलिंग झालाय, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत आणि या दोन टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 3 धावा। 3 ओव्हरचा मॅच आहे। निश्चितच 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील टीम साई कृपा स्फोट राजावली टीमला। आज आपण पाहिला तर वार गुरुवार साईबाबांचा दिवस आणि साईबाबांच्या नावानं ही टीम खेळत असताना साई कृपा राजावली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या तरी ऑन स्ट्राइक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो धीरज। स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून टिपिस्टा कवरच्या दिशेने चेंडू रवाना झाला। 1 धाव वेगाने पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता वेगाने ह्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्यात। पुन्हा एकदा अतिशय सुंदर अनिर्मित विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय। यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातो आणि अचूक पद्धतीने या 3 हो हॅलो तर इथे आपण पाहतोय धाव मात्र कंप्लीट केली जाते। धीरज आणि मनोज आता या 2 खेळाडूंची सगळ्यात महत्त्वपूर्ण क्रिकेटमध्ये आता चांगलं योगदान देणं जबाबदारीचं काम झालंय, कारण की पहिला विकेट जिथे वैभव एक चांगला खेळाडू मित्र स्वतः चूक करून गेला, परंतु त्या चुकीचा मात्र फटका बसायला नको हवा आहे, परंतु या खेळाडूंना मात्र चांगलं सावरावं लागेल। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलाय। चंदन आहेत तिथे, चेंडूला उचललंय फेकलंय, तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट ही पाहायला मिळाली आहे, परंतु थोडंसं क्लोज कॉल आहे। पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही मनामध्ये शंका निर्माण झाली स्क्वेअर लेग अंपायरच्या आणि त्यांनी रेफर केलंय तिसऱ्या अंपायर कडे। आता वळूया तिसऱ्या अंपायर कडे।
आणि डिसिजन आहे OUT आउट, रन आउट. हॅलो, धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी एक महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा, आणि ह्या 7 धावा पूर्ण होत असताना आपण पाहिलं तर महत्वाचे 2 विकेट साई कृपा स्पोर्ट राजावली टीमचे बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला आहे तो म्हणजेच मिस्टर महेश वारात. हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. जबाबदारीचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. दुसरं षटक टाकण्याकरता मंगेश. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, ऑफ साईडला फटका जरूर पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. वन्स बाउन्सनं या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला कलेक्ट केलं गेलं आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या तर कंप्लीट केल्या गेल्यात. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहेत एकंदर 2 बाद 9 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर विचार करत बसण्याची आता ही वेळ नाहीये. म्हटलं जातं ना, विचार करत राहाल तर खचून जाल आणि प्रयत्न केलेत तर यशस्वी व्हाल. ह्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये चालावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेस आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स जरूर झालाय आणि पंचांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा नक्कीच या ठिकाणी आमच्या गुण लेखकापर्यंत पोहोचवला गेलाय. 1 बाउन्सची ताकीद देखील दिली गेली. पहिला बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेलाय. पुन्हा जर अशा पद्धतीचा चेंडू टाकला तर निश्चितच त्याच्यावरती दंडात्मक कारवाई ही केली जाईल. षटकातील पुढचा बॉल अपटॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची लिडिंग एज काम तमाम. धीरज नीलके देखील होतो या ठिकाणी आउट. धन्यवाद. आणखी एक महत्वाचा विकेट या ठिकाणी डाऊन झालाय. म्हटलं जातं ना, यश कधी शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपणार नसतं. महत्वाचा असतो तो फक्त आपला आत्मविश्वास. आणि या ठिकाणी आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय फलंदाज मिस्टर अजय मडवी. हाफ टॅकर बॉल पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल होईल का? मात्र नाही असं उत्तर आलंय. आणखी एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी होतोय आउट. धन्यवाद डीजे. आणखी एक महत्वाचा विकेट या ठिकाणी डाऊन झालाय आणि विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती असेल हा गोलंदाज मिस्टर मंगेश जाबर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय साई कृपा स्पोर्ट राजावली टीमचा वंडर बॉय मिस्टर राज सोनकर. हॅप टॅकर बॉल पुल केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू झालाय सीमा रेषा बाहेर. गुल षटकार.
धन्यवाद डीजे. षटकार पेश केला या ठिकाणी वंडर बॉय मिस्टर राज सोनकरनं. यावेळेस आपण पाहिला तर स्लोवर डिलिव्हरी होती. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. मिस टाइम स्ट्रोक मात्र चेंडू जाईल नॉन स्टॉप ऑर्डर लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी डिक्लरेशन झोन आहे आणि मिळतील या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा आणि या 2 मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18 लॉस 4 विकेट. 4 फलंदाज बाद झालेत या 18 धावा बनवत असताना. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर एक चांगली वापसी करून दिले राज सोनकरनं आपल्या संघासाठी. आल्या आल्या एक षटकार आणि एक दुहेरी धाव त्याच्या बॅटमधनं जरूर आल्या. यावेळेस पुन्हा एकदा टॉफेस लागलाय. चेंडू जातोय दरम्यान क्षेत्रामध्ये. मिळतील पुन्हा एकदा 2 आणि या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर हिट विकेट. ओके सॉरी थोडंसं आमचं देखील लक्ष नव्हतं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हिट विकेटच्या स्वरूपामध्ये राज सोनकर नावाचा खेळाडू मात्र निराश मनानं डगआउटच्या दिशेनं परततोय. आउट. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं ना दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती आणि थोडीशी नाजूक झाली आहे ती म्हणजेच साई कृपा स्फोट राजावली टीमची परिस्थिती कारण भरपूर विकेट डाऊन झालेत. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी महेश वारातनं काढली आहे गोलंदाजाची ही वरात. ठोकला या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर हा षटकार. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट बाफानेच्या माध्यमातून ही जत्राच आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. सह्याद्री चषक. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं 20 मध्ये हा फटका पहाल मध्ये लॉंग आपला 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये यावेळेस बॅटर सापडला होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ना व्हॉट्सअप प्रमाणे जर ही चेंडूची फेकी झाली असती तर निश्चितच या ठिकाणी डिलेट व्हावं लागलं असतं फलंदाजाला. मात्र मिळतायत 2 आणि या 2 टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय निश्चितच चांगली बॅटिंग होत असताना संकटामध्ये थोडीशी टीम जरूर सापडली होती परंतु चांगली बॅटिंग महेश वारातच्या कडून आपल्याला पाहायला मिळते. नंबर 4 या क्रमांकावरती तो खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याला साथ देतोय पवन राऊत हा खेळाडू. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं. मिश्रण आहे गोलंदाज आपण पाहिला तर नितीन भोईर याच्याकडे पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला या ठिकाणी. निश्चितच अगदी आत्मविश्वासाने या ठिकाणी बॅटिंग करत असताना महेश वारात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सुंदर आहे मिड विकेटला गॅप मध्ये 2 खेळाडू नक्कीच या ठिकाणी हा चेंडू अडवण्यासाठी आले होते
परंतु 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांनी करता येतोय हा चौकार. धन्यवाद अडीच धन्यवाद. काय जबरदस्त आपल्या आत्मविश्वासानं बॅटिंग केली जाते आणि म्हटलं जातं ना, आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग आपला फटका सुंदर आहे, देऊन जाईल 4 धावा. चौकार येतोय आणि या चौकारानं आपण या ठिकाणी पाहिलं तर धाव संख्येचा देखील बदलला आहे आकार. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 34, 34 आकड्यावरती. एस डीजे काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग करतोय. अगदी आपल्या यशाची गाथा रचण्यासाठी हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महेशच्या माध्यमातून यावेळेस हवाई हल्ला केलाय, पूल पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू झालाय सीमा रेषा बाहेर, गोल षटकार. बारीक पाणी पड माझे गंगे तुला गवत. बारीक 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 पाणी पड माझे गंगे तुला गवत. तुझ्या विना नाही मला करम, तुझी आठवण अख्खी रात येत ग. धन्यवाद अडीच धन्यवाद. बारीक बारीक पाणी मात्र या ठिकाणी नक्कीच सुरुवातीला पडत होतं, परंतु शेवटला मात्र जास्तच पडलं गेलं. कारण शेवटच्या षटकामध्ये जयेश जास्त धावा महेशच्या बॅटमधून आल्या आणि एक योग्य धावसंख्या जरूर उभी केले 40 आणि लक्ष असणार आहे 41 धावांचं. जाऊया आपण खुलजा शिमशिम कडे. एका बाजूने आपण पाहणार आहोत, एका चिठ्ठीवर नाव असेल ते म्हणजे तुषार इलेव्हन धानिव संघाचं, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असणार आहे मंगलमूर्ती स्पोर्ट नागले टीमचं आणि एका चिठ्ठीवरती नाव आपल्याला पाहायला मिळेल विजयी संघाचं. बघूया कोणाचं भाग्य या चिठ्ठीच्या द्वारे पुढे सरकतंय. चला, कर्णधार यश आहेत, टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजू पाड्याचा बुलंद आवाज जयेश डुकले. थँक्यू विजय. वेळ झाली खुलजा सिमसिमची आणि कर्णधार प्लीज या. अक्षय थोडं क्विक या, कारण की जेव्हा 2-2 राऊंड जिंकले ना का मग प्रत्येक टीम वाट पाहत असते ड्रॉची, आणि ते ड्रॉमध्ये अपेक्षा हीच असते प्रत्येक टीमची की आमचं नाव यावं, आम्हाला पुढे बाय मिळावी. परंतु जे नियतीला मान्य असेल, जे नशिबाला असेल तेच मिळेल, आणि ते नशीब मात्र आपण पाहूया की कोणाचं इथे उघडं होईल, कोणाचं मात्र नशिबाचा साथ मात्र मिळेल. 2 कर्णधार आहेत चालू असलेले सामन्याचे प्रतिनिधी, मग राजावली टीम असेल किंवा मग जयबजरंग पालनपाडा टीम असेल, तुमच्या या प्रतिनिधींनी सुद्धा लक्ष द्या. आपण इथे महेंद्र पवार यांच्या हातामध्ये ड्रॉ आहेत, नक्कीच दोन्ही एक एक चिठ्ठी उचला दोघांनी. राहिली ती बाय, म्हणजे मॅच बघूया कोणाची आहे. बाय आहे ती माझ्या हातात आहे. अक्षय यांच्या एक ड्रॉ चिठ्ठी काढली आपण, तर अक्षयने काढले मंगलमूर्ती नागले.
आणि आशिषने काढले तुषार 11 धानी. क्या बात आहे. म्हणजेच जो जिता वो सिकंदर. विजेत्या संघाला मिळेल बाय. टॉस सुद्धा आपण करूया. दोघं जण इथेच थांबा. आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. जगदीश खरपडे नावाचा हा फलंदाज आउट. चला डीजे महेंद्र पवार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. सह्याद्री स्पोर्ट्स कॉल येतोय. मात्र ब्रदर्स स्पोर्ट्स तुषार 11 धानी टीम. आशिष टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? अंपायर्स मॅच किती ओव्हरचा असेल? आयोजकांनी ठरवले 2 ओव्हरचा मॅच आहे. चला आशिष आता डिसिजन आम्हाला कळवा की काय घेणार. बॅटिंग डिसाईड केले. शुभेच्छा तुम्हाला. अक्षय तुम्हाला सुद्धा शुभेच्छा या मॅचसाठी. वही आपण विजयजी भाई यांच्याकडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त केले वैभवनं. यावेळेस दुसरा येईल का? मात्र अपील केली होती कॉट बेहेनची. मात्र येतोय डॉट बॉल. काय म्हणशील जयेश, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे, सुरुवातीला आपण पाहिलं तर कमी धाव संख्येवरती रोखलं होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये इन फायर झाला महेश वारात आणि गोलंदाजाची त्यांनी काढली वरात आणि खूप धावा शेवटच्या षटकामध्ये त्यांनी बनवल्या आणि एक आपल्या संघाला योग्य धावसंख्येवरती नेऊन ठेवलं. यावेळेस हवाई हल्ला केलाय. तू शेर तो मैं 125 शेर. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से. ठोक दिया इस बार बड़ा सिक्सर देवा ने. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर पत्रा बजाव शॉट पाहायला मिळाला. अगदी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पत्र्याची घरं आहे त्या अगदी पत्र्याच्या घरावरती जाऊन चेंडू लँड झालाय. षटकार. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस ती वेगानं चेंडू टाकला होता, मात्र चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. व्हाईट वर्सेस 1 बाईज म्हणजे या 2 धावा. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 धावा आणि या 2 टीम मध्ये पडलेली ही मोठी गाठ कोण सोडवणार? 1 बाउन्सरचा देखील इशारा आलाय. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम फटका देऊन जाईल या ठिकाणी. 2 धावा आणि 2 टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या 2 टीम मध्ये. एका बाजूने आपण पाहतोय हार मानायला तयार नाहीये जय बजरंग स्फोट पालनापाडा टीम, तर दुसऱ्या बाजूने देखील हार मानायला तयार नाहीये साई कृपा स्फोट राजावलीची टीम. मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ऑन झालाय. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस डिलिव्हरी होती. यावेळेस आपण पाहिलं तर सुरुवातीला यस बॅटची हलकीशी लिडिंग एज या ठिकाणी लागली गेली. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. पुन्हा मिळतील 2 धावा
आणि या दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या कड्यावरती. चेंडू टाकून झाले तर पहिल्या षटकातील जवळजवळ 5, अजून सुद्धा एक बॉल शिल्लक आहे. जवळजवळ 13 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे 29 धावा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा डॉट बॉल येतोय आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आता मात्र उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू शेष आहेत जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा. म्हटलं जातं ना, अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर, मांगने से जिंदगी कब मिली है ये दोस्त, खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. आणि हे ऐकत असताना ठोकला या ठिकाणी मंगेश जाबरनं हा षटकार. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा सपल क्रॉस झाला, शॉर्ट पिच चेंडूची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर चेंडूला भिडकावून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 11 आणि 11 मध्ये अजून सुद्धा बनवायचे आहेत त्या म्हणजेच 23. 11 बॉल 23 धावांची आवश्यकता. धीरज निलकेचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर वेगावरती स्वार होऊन हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये लँड केला होता, परंतु आपण पाहिलं तर तेवढ्याच हुशारीनं हा लेट कटचा फटका बॅटर मंगेश जाबरकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील आणि या दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 10. 21 कोणाला दिली जाईल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होतोय. मंगेश जाबर या खेळाडूचा खेळ आउट. मुझको तो दिखता है इसमें कोई सनम, अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. हॅलो. तर
2 धावा या ठिकाणी येतात. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 आकड्यावरती. न्यू बॅटर आपण पाहिला तर चंदर सावर हा येतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका देऊन जाईल. 2 धावा. 2 टीमची धावसंख्या मंद मंद पिकत असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 24 आकड्यावरती. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 17. तर 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. आणि या 16 धावा रोखण्यासाठी साई कृपा राजावले टीम कडे गोलंदाज येतोय अजय मडवी. तर पूर्ण करण्यासाठी बॅटर आपण पाहिला तर इन होतोय अजय भोवर. चंदर आणि अजय हे 2 बॅटर आहेत. त्यांना मॅच जिंकण्यासाठी 16 धावा 6 बॉल मध्ये पूर्ण करायच्या आहेत. अजयचा हा पहिला बॉल. यावेळेस आपण पाहतोय स्वतःच्या पालोत्र मध्ये चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. आणखी एक धक्का बसतोय तो म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट पालनापडा टीमला. थोडीशी घाई करायची आहे कारण अजून आपल्याला 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. आणि घड्याळाचा जर विचार केला तर 5 वाजून 5 मिनिटे झालेत आणि थोडासा क्लायमेट देखील आपल्याला दमट जरूर पाहायला मिळतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज भोवर याने पहिले षटक टाकलं होतं. तूच सूरज आता मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये चमकेल का हे आपल्याला पाहायचं आहे. अजय मडवीच्या विरोधामध्ये कशा पद्धतीचा खेळ असणार आहे हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस मिस टाइम फटका आणि या ठिकाणी आपण पाहतोय फक्त एक सिंगल धाव असणार आहे कारण जी रेषा आपण त्या ठिकाणी आखली डिक्लेरेशन झोन साठी त्याच्या आतमध्ये चेंडू मात्र स्टॉप झालाय. हे स्पष्ट चित्र आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. अजून सुद्धा मॅच बॅलन्सिंग आहे. एक मोठा बिगिट सामन्यामध्ये वापसी करून देईल का? बॅटर जर आपण पाहिला तर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर अति वेगाने फिरवली होती परंतु अजय मडवी काय गोलंदाजी करतोय. अति वेगाने हा चेंडू टाकला होता. आता मात्र 3 षटकार या ठिकाणी ठोकावे लागतील. फलंदाज अजयला. अजय वर्सेस अजय. एक भोवर आहेत एक मडवी. कुठला अजय मात्र श्रेष्ठ ठरतोय. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका होता. भाई मैदान के बाहर से चलने का है.
मैच चल रहा है भाई मैदान के अंदर, बाहर से चलो, रास्ता रखा है। षटकातील पुढचा बॉल, सुंदर डिलिव्हरी आणि डॉट बॉल येतोय। आणि एक खुशखबर नक्कीच आहे, कारण विजय संघाला बाय मिळाले, डबल खुशी होईल हा सामना या ठिकाणी जिंकला तर। 6 रुपये स्फोट राजावली टीमला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर डबल खुशी जरूर मिळाले, मात्र ही खुशी अशीच ठेवा, नाहीतर तिला कुठेतरी तुम्ही गुल करतील। तर अतिशय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा अँड त्यांच्या समवेत साई कृपा स्पोर्ट राजावली या दोन टीम मध्ये। या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे तो म्हणजेच मिस्टर महेश वारात, त्यांनी काढली गोलंदाजाची वरात आणि एक मोठी धावसंख्या जरूर उभी केली आणि आपल्या संघाला एक मोठा विजय प्राप्त करून दिला। चला महेश, आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता।